हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. आज सुट्टी आहे आणि सुट्टी असे सकाळ सकाळ आज आम्ही कुठेतरी चाललो आहे. कुठे चाललो आहे ते तुम्हाला पुढे कळेलच. सकाळी मस्त गार हवा चालू आणि हे यांच्यामुळे लेट झाले. काय काम म्हणून चहा घेतला मस्त आम्ही. सिंहगड एवढं मस्त सकाळचं वातावरण झालंय, एवढं क्लिअर की नाही 50,000 किलोमीटरला बदलले. 50 हो कसलं वातावरण आहे. खरंच एवढं फरक पडतो. एवढं सुंदर वातावरण आहे सकाळचं. आणि आम्ही ट्रेक करायला आलोय आम्ही. इतकं सुंदर वातावरण आहे. खडक वाचला तर पावसाळ्यात आलं पण तेव्हा लई धोका होतं, काहीच दिसत नव्हतं. नाव वी कॅन सी बी कम्प्लीट विजुअल. 10 पायऱ्या चढूनच थकलो. एवढं तर सुंदर नाही ना. हो खायला खायला कोण? मला देत नाही. कारण तू ट्रेक करायला आली. इकडे पण जायचंय. इथं मेन समाधी, ते आधीचं नाव पूर्ण तानाजी मालुसरे यांचे ना, त्यांची समाधी आहे इथं. झाड किती छान लावले. पाण्याची विहीर इथं. झालंय तिथून आलो ना आपण, तिथे गाडी लावली. काय म्हणले? आम्हाला पण आमचे मित्र आहेत सतीश कदम, बंधू मित्र. नशिबाचं एवढंच चांगलं आहे की ऊन पण नाही. 8-8:15 वाजले, ऊन नाही, एकदम मस्त वातावरण झाले. थोडं लेटच झालं होतं, पहाटे निघायचं होतं पण लेट झालं, पण तरी पण ऊन नाही, इतकं मस्त वाटतंय. रस्ता सोनं घ्यायचं घर आपट्याचं नाही येते, आपल्याच आहे बाई. दिसलं हे आपट्यासारखं. सोन्यात आंघोळ घातली आणि काय पाहिजे सांग, कडपर्यंत जाती वाटते. ह्या जांभळींना जांभळे येत असतील. सध्या तर नाही दिसत आहे फुलं लागलेली, पण आता शिकून लागले थोडं थोडं. काय कुठली एक कडा घेत ठेवून आले आम्ही. मी ती एकदा पडले पण हाताला लागलं पण.
हे करत असतील इथून अशी बॉक्स पण दिसते इथून पण सगळ्या ठिकाणी चला चालली हे दोघं आम्हाला सोडून कुठे फिरताय काय इथं बसायला आलोय आता आलोय आता ही आईस्क्रीम घेते आवडत कुल्फी मी नाही खाते आईस्क्रीम नाही कुल्फी चालली आता इकडं रंगमंच आहे तो बघायला चाललोय आम्ही आणि आम्ही लास्ट इयर आलो तिथं पावसात खूप भारी वातावरण असतं पण काही दिसत नाही पूर्ण धुका आम्ही इथे काय वाटतंय भारी वाटतंय आणि नशीब एवढं चांगलं का आज ऊन नाही खरंच. नाहीतर किती वाजले आता वाजले 9:30 हा तरी पण ऊन नाही एकदम मस्त वातावरण आहे वाटलं नव्हतं आम्हाला वाटलं होतं आता लेट झालेले हाल होतील पण काय नाही ओके खूप मस्त आहे लय छान दिसतं हो इथून ऊन पडायला लागले लिदा सतीश नाही ना मला एक प्रश्न विचारलेला आहे जंगलात आहे ना हत्ती राहतो आणि हत्तीला लय भूक लागलेली राहते मग त्याच्या पुढे ना केळी टाकता पण तो तरी बी हत्ती खात नाही तर का बरं खात नसतं केळ नसते आवडत आवडतं म्हणून इट्स हिज पर्सनल चॉईस त्यांच्याकडून आन्सर हा हेच के सोल्युशन सांगा चला माझी ऑर्डर देऊ ना बरं हा ते ऑर्डर तुम्ही तिघे भाकरी घ्या पिठलं काय आपलं पिठलं भाकरी 3 घ्यावं लागेल तुम्हाला 2 ठीक आहे 2 प्लेट 2 प्लेट आणि भजी 2 भरी देऊ का मग हा द्या जर तुम्ही खोटं सांगितलं प्रश्न असा होता हत्ती असते जंगलात बांधलेला तिला खूप भूक लागली असते बांधलेला असतो का म्हणजे तेच बांधलेला मोकळा जे काय असेल खूप भूक लागली असते त्याच्या पुढे केळ टाकते मग हत्ती केळ खात नाही का खात नाही केळ प्लास्टिकचे असते आता समजा ट्रिकी क्वेश्चन आहे आता समजा कोण म्हणलं ठीक आहे केळ प्लास्टिकचे केळ प्लास्टिकचे म्हणजे हत्तीला केळी खाऊ वाटत नाही कोण म्हणलं हत्तीला केळी खाऊ वाटत नाहीत म्हणजे त्याने सांगितलं केळी खाऊ वाटत नाहीत केळ प्लास्टिकचे म्हणायचं हत्ती प्लास्टिकचे केळ ओरिजिनल हत्तीला खाऊ वाटतं पण हत्ती प्लास्टिकचे लॉजिक म्हणजे लॉजिक समजा जर तो म्हणला प्लास्टिकची केळी असतील नाही हत्तीच प्लास्टिकचे काही बी फिरवायचा बरं सगळे बरोबर म्हणलं तरी नाही ते माणसाला खाऊ दिले नाहीत मला जे हत्ती सांभाळले घरी म्हणशील दह्याला तोंड लावत नाही बाहेर गेल्यावर घरचे घरी दह्याला तोंड लावत नाही म्हणशील एक नंबर आहे गार एकदम मस्त हा ना सूट्स म्हणून सिरीज आहे एवढी बघितली मी आता लेट नाही का जेवण झालं आता निघाले जास्वंदीच्या झाडाला किती फुलं आलेले झोप यायला लागली आता झोप त्यांचं चाललंय आता आम्ही पुन्हा हा हे गेले हे काय दरवाजे बघितलं माकडं एवढं बारीक बांधतेवरून उड्या मारते किती मोठा दगड आहे दूर से ही अच्छे दिखते तिला ना सरबत घ्यायला लावलं होतं पण तिने नाही घेतलं
मी घेणार आहे नंतर. घ्यायचंय का? घे नवीन. नाही ट्रेकिंगला यायचं. आहो मला काहीतरी वेगळं वाटत आहे. मोबाईल तर पकडायला ऍटलीस्ट पडून. अरे ते असं तर तू घे ते मोबाईल घ्या.